मुंबई ते नागपूर हा प्रवास जो आहे तो केवळ 8 तासांमध्ये करता येणार आहे। प्रवाशांनो, या महामार्गावरून प्रवास करताना फास्ट टॅग असणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला डबल टोल पे करावा लागेल। आमने ते इगतपुरी हा टप्पा आपण 40 मिनिटांमध्ये पार करू शकतो। या ठिकाणी दुर्घटना घडली किंवा अन्य काही प्रॉब्लेम आला तर हा जो दरवाजा आहे तो उघडला जातो आणि या दरवाजाच्या माध्यमातून वाहन जे आहे ते या ठिकाणाहून बाहेर जाऊ शकते। नमस्कार, मी मयुरी चव्हाण। लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। समृद्धी महामार्गावरच्या विविध टप्प्यांचं याआधीच लोकार्पण झालं। हे टप्पे प्रवाशांकरता खुले देखील करण्यात आले, मात्र सर्वांना प्रतीक्षा होती ती चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याची। हा टप्पा ठाणे जिल्ह्यातील आमनेपासून सुरू होतो तो नाशिकमधल्या इगतपुरीपर्यंत हा 76 किलोमीटरचा टप्पा आहे। खऱ्या अर्थानं या टप्प्यामुळे जी आहे ती प्रवाशांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण हा शेवटचा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात आलेला आहे। 76 किलोमीटरचा हा आमने ते इगतपुरी असा हा टप्पा आहे आणि या टप्प्यामुळे अर्थातच मुंबई ते नागपूर हा प्रवास जो आहे तो केवळ 8 तासांमध्ये करता येणार आहे। हो, हे अगदी खरं आहे। सुरुवातीला 16 ते 17 तास नागपूरला पोहोचण्यासाठी लागत होते, मात्र आता समृद्धी महामार्गावरून हा जो प्रवास आहे तो अगदी समृद्ध असा झालेला आहे। मुंबई ते नागपूर हा प्रवास केवळ 8 तासात करता येणार आहे। इतकंच नाही तर मुंबईहून नाशिक असेल, इगतपुरी असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कसारा असेल, इतर सर्व जी शहरं आहेत ती मुंबईच्या अगदी जवळ आलेली आहे। मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढतीये आणि 76 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे या टप्प्यावर लागणारा देशातला सर्वात जास्त रुंदीचा आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा मोठा बोगदा। असा बोगदा तुम्ही संपूर्ण देशामध्ये सुद्धा बघितला नसेल। या बोगद्याची सुद्धा झलक आपण या रिपोर्टच्या माध्यमातून बघणार आहोत। सध्या मी उभी आहे ठाणे जिल्ह्यातल्या आमने इथे। इथूनच हा समृद्धीचा महामार्ग जो आहे तो खऱ्या अर्थानं सुरू होतो। आपण माझ्या मागे बघताय की या ठिकाणी एंट्री पॉइंट आहे आणि या ठिकाणी एक्झिट पॉइंट आहे। 6 पदरी असा हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर तुम्हाला जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर ताशी 120 किलोमीटर तुम्हाला मर्यादा असणार आहे आणि बससाठी आणि जे हेवी व्हेकल्स असतील म्हणजे ट्रक, टेम्पो या व्हेकल्ससाठी 80 ते 100 अशी मर्यादा जी आहे ती ठरवून दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला या महामार्गावरून प्रवास करायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी जे नियम आहेत आणि जो वेग आहे त्या वेगाचं पालन अवश्य करावं असं आव्हान आम्ही लोकमतकडून करतोय। या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर ही जी वाहनं आहे ती नागपूरच्या दिशेने चाललेली आहे, नाशिकच्या दिशेने चाललेली आहे। हा आमनेचा जो आहे तो एंट्री पॉइंट आहे आणि या साईडला जर आपण बघितलं तर हा एक्झिट पॉइंट आहे। म्हणजे तुम्ही जर नाशिकवरून निघाला असाल तर या ठिकाणी तुम्ही मुंबईकडे एक्झिट करतानाचा हा जो आहे तो लेन आहे। 2 टप्पे आहेत या ठिकाणी एंट्री पॉइंट आपण बघतायत आणि या ठिकाणी जो आहे तो एक्झिट पॉइंट आहे। चला तर मग या 76 किलोमीटरवर तुम्हाला नेमका कशा पद्धतीने प्रवास करता येणार आहे, कुठले फॅक्टर्स या ठिकाणी असणार आहे, कुठले एलिमेंट्स आहे आणि काय या एकंदरीत 76 किलोमीटर प्रवासाचं वैशिष्ट्य असणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग आमच्या सोबत करा या 76 किलोमीटर महामार्गाची एक्सक्लुझिव्ह सफर। आमनेपासून आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आमने ते इगतपुरी हा टप्पा आपण 40 मिनिटांमध्ये पार करू शकतो। नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महामार्गाचं जे आहे ते लोकार्पण करण्यात आलं। आपण या ठिकाणी बघू शकता की अतिशय डोंगराळ असा हा भाग आहे आणि या भागामधून हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते MSRDC पुढे उभं होतं। मात्र या सर्व आव्हानांना तोंड देत हा अखेरचा टप्पा जो आहे तो
पूर्ण करण्यात आलेला आहे। हा आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील आमने ते इगतपुरी हा टप्पा। मुंबई ते नागपूर 701 किलोमीटर प्रवासाची समृद्धी तुम्हाला इथून अनुभवता येणार आहे। 10 जिल्हे प्रत्यक्षपणे तर 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे समृद्धी महामार्गाशी जोडले गेले असल्याचा शासनाचा दावा आहे। अभियांत्रिकीचा एक आधुनिक चमत्कार म्हणून या प्रोजेक्टकडे पाहिलं जाते। इगतपुरी आमने या टप्प्यावर एकूण 5 दुहेरी बोगदे उभारण्यात आले असून त्याची एकत्रित लांबी 10.73 किलोमीटर एवढी आहे। या टप्प्यात एकूण 17 मोठे पूल उभारण्यात आले असून दोन्ही मार्गिकेवरील त्यांची एकूण लांबी 21.12 किलोमीटर आहे। आमने, खुटघर आणि इगतपुरी असे 3 इंटरचेंज या टप्प्यामध्ये आहेत। या ठिकाणी वाहतूक पोलिसांचीही तुमच्यावर कडी नजर असणार आहे। गरज नसताना जर तुम्ही रस्त्यामध्ये वाहन थांबून उतरलात तर तुम्हाला दंड भरावा लागेल। समृद्धी महामार्ग आमने जवळील आटगाव इंटरचेंज पासून सुरू होतो। शहापूर जवळील आटगाव इंटरचेंज ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे अंतर 80 ते 90 किलोमीटर आहे। त्यामुळे मुंबईतून शहापूर आटगाव येथील पहिल्या इंटरचेंज पर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे 2 ते 2.5 तास लागू शकतात। मुंबईहून आटगाव इंटरचेंज पर्यंत ठाणे मार्गे जावे लागेल। त्यानंतर मुंबईहून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आधी ठाण्यापर्यंत जाऊन तिथून मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर पर्यंत जावे लागेल। तिथून आटगाव इंटरचेंज या पहिल्या इंटरचेंजच्या माध्यमातून महामार्गावर प्रवेश करता येईल। ठाण्याहून कल्याण मार्गे देखील आटगाव इंटरचेंज पर्यंत पोहोचता येतं। कल्याणहून आधी शहापूर आणि तिथून आटगाव इंटरचेंजवरून महामार्गावर प्रवेश करता येईल। आटगाव इंटरचेंजवर प्रवेश केल्यावर तिथून समृद्धी महामार्गावरून थेट नागपूरपर्यंत पोहोचता येईल। आता आपण पोहोचलो आहे ते निंबवली गावामध्ये। साधारण 7 किलोमीटरचे हे अंतर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पहिला टोल लागणार आहे। या ठिकाणी तुम्हाला 360 रुपये इतका टोल पे करावा लागणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे फास्टॅग असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला या ठिकाणी डबल टोल भरावा लागणार आहे, अशी माहिती या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे प्रवाशांनो, या महामार्गावरून प्रवास करताना फास्टॅग असणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला डबल टोल पे करावा लागेल। या टोल नाक्याच्या अगदी बाजूलाच प्रथमोपचार कक्ष सुद्धा आहे। जर या महामार्गावर एखादी दुर्घटना घडली तर या ठिकाणी प्रथमोपचार कक्ष आहे, तिथे उपचार केले जाऊ शकतात। आणि या प्रथमोपचार कक्षाच्या बाजूलाच अगदी बाजूलाच 2 ॲम्ब्युलन्स सुद्धा उभ्या करण्यात आलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं या महामार्गावर जर एखाद्या वाहनाला आग लागली तर ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। अगदी या टोल नाक्याच्या ऑपोजिट साईडला तुम्ही फ्रेश सुद्धा होऊ शकता, कारण त्या ठिकाणी वॉशरूमची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आता आपण ज्या ठिकाणाहून प्रवास करतोय तो या महामार्गावरचा सर्वात जास्त लांबीचा म्हणजे 2.28 किलोमीटरचा असा हा पूल आहे। खरं तर हा प्रवास जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी पूल आहे हे समजून येत नाही, कारण हा रस्ता संपूर्ण एकसंध असा वाटतो। मात्र ज्या ठिकाणी तुम्हाला डांबरीकरणाचे पॅच दिसतील त्या ठिकाणी पूल आहे असं तुम्ही समजून जा। आणि सध्या मी ज्या पुलावरून ट्रॅव्हल करत आहे तो सर्वाधिक लांबीचा असा पूल या महामार्गावरचा आहे आणि या पुलाच्या उभारणीसाठी सुद्धा जे खांब वापरण्यात आलेले आहे ते बहुमजली इमारती इतकेच मोठे आहेत। आता आपण या महामार्गावरच्या 5व्या टनेलपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे। हा टनेल सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी या महामार्गावरचा सर्वाधिक उंच असा पूल लागतो। आपण माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी जो आहे तो सर्वात उंच पूल आहे। या महामार्गावरचा हा रस्ता जो आहे तो संपूर्णपणे काँक्रिटीकरण केलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी तुम्हाला या रस्त्यामध्ये डांबरीकरण केलेला रस्ता दिसेल त्या ठिकाणी तुम्ही समजून जा की या ठिकाणी पुलाची उभारणी जी आहे ती करण्यात आलेली आहे।
5वा टनेल जो आहे तो समोर आहे आणि हा टनेल सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी जर आपण बघितलं तर डांबरीकरण केलेला तुम्हाला रस्ता दिसेल सरळ, आणि हा रस्ताच म्हणजे या महामार्गावरचा सर्वाधिक उंच असा पूल आहे। या पुलाच्या उभारणीसाठी मोठं आव्हान असं MSRD पुढे होतं, मात्र हे सर्व आव्हानांना तोंड देत या पुलाची उभारणी केलेली आहे। याचे अनेक जे खांब आहेत ते जवळपास 84 मीटर इतके उंच आहे। एक बहुमजली इमारत जितकी उंच असते तितकेच उंच याचे खांब आहेत। आणि आपण जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी इगतपुरीचा हा जो परिसर आहे तो निसर्गरम्य असा आपल्याला दिसून येतो। घनदाट जंगल या ठिकाणी आहे, डोळ्याचे पारणे फिटेल असं इथलं निसर्ग सौंदर्य आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्यमान झोन असलेला असा हा इगतपुरीचा परिसर आहे। डोंगराळ भाग आहे, या ठिकाणी घनदाट जंगल आहे, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो। त्यामुळे जेव्हा या प्रोजेक्टला सुरुवात करण्यात आली होती त्यावेळेला या ठिकाणी ॲडव्हान्स अशा टेक्नॉलॉजीचा जो आहे तो वापर करण्यात आलेला होता। आणि या ठिकाणी जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेला सर्व सुरक्षिततेच्या उपायांची सुद्धा आवश्यकता होती आणि त्याची सुद्धा जी पूर्तता आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती। इगतपुरीच्या या परिसरामध्ये मुसळधार असा पाऊस पडतो आणि हे जेव्हा काम हाती घेण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा पावसाने मोठं आव्हान जे आहे ते यंत्रणांसमोर उभं ठेवलेलं होतं। आतापर्यंत आपल्याला 4 बोगदे लागले। आता मी पोहोचले आहे या महामार्गावरच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यामध्ये। आता जो 5वा बोगदा आहे त्या 5व्या बोगद्याच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत। इगतपुरी असं या बोगद्याचं नाव आहे आणि हा देशातला सर्वाधिक जास्त रुंदीचा आणि राज्यातील सर्वाधिक जास्त लांबीचा बोगदा म्हणून आता ओळखला जाऊ लागलेला आहे। देशात असा बोगदा तुम्ही कुठेही पाहिला नसेल। सह्याद्रीच्या पर्वतरांगा खोदून हा जो टनेल आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे काम इतकं आव्हानात्मक होतं की जवळपास 30 ते 40 मीटर खोल खडक सुद्धा यासाठी खोदण्यात आलेले आहे। अनेक आव्हानं यासाठी MSRDC पुढे होती, मात्र या सर्व आव्हानांना तोंड देत हा सर्वाधिक लांबीचा बोगदा जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। जवळपास 8 किलोमीटर लांब असा हा बोगदा आहे। त्याचप्रमाणे 17.61 मीटर रुंद आहे आणि 9.12 मीटर इतका हा बोगदा उंच आहे। आता मी जास्त काही या बोगद्याबद्दल सांगत नाहीये, या बोगद्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहे आणि नेमका हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा का मानला जातो, आतमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात या बोगद्याची एक झलक। आता आपण इगतपुरीच्या टनेलमध्ये एंट्री केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 3 लेन आहेत या बोगद्यातून जाण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे या बोगद्यातून प्रवास करताना तुम्हाला जास्तीत जास्त ताशी 100 इतका जो आहे तो वेग ठेवावा लागणार आहे। आणि सध्या मी जिथे उभी आहे तो एक क्रॉस पॉइंट आहे। या संपूर्ण 8 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये एखादी इमर्जन्सी उद्भवली, एखादा ॲक्सिडेंट झालं तर 26 क्रॉस पॉइंट जे आहे ते देण्यात आलेले आहे। आणि या ठिकाणी तुम्ही तुमची जी गाडी असेल, वाहन असेल किंवा एखादा काही तुम्हाला अडचण आली असेल तर तुम्ही या क्रॉस पॉइंटचा जो आहे तो उपयोग करू शकता। माझ्या मागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी फायर अलार्म सिस्टीम उभारण्यात आलेली आहे। या बोगद्यामध्ये 90 मीटरच्या अंतरावर ही प्रणाली जी आहे ती कार्यरत आहे। समजा या टनेलमध्ये एखाद्या वाहनाला आग लागली आणि इथलं तापमान जे आहे ते 60 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झालं तर या ठिकाणी समोर जे आहे ती स्प्रिंकल लावण्यात आलेले आहे। 60 अंश सेल्सिअसपेक्षा या ठिकाणी जास्त तापमान झालं तर ॲटोमॅटिक हे स्प्रिंकल जे आहे ती सुरू होणार आहे आणि पुढची दुर्घटना जी आहे ती टाळता येणार आहे। त्यासोबतच आत्ता मी सध्या ज्या क्रॉस पॅसेजमध्ये उभी आहे तिथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक एक्झिट आहे आणि या एक्झिटमधून थेट तुम्हाला बाहेर पडता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला बाजूचा रस्ता जो आहे त्या ठिकाणी जाता येईल। हा जाणारा टनेल आहे आणि तो नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणारा टनेल आहे। त्यामुळे एखादी या ठिकाणी दुर्घटना घडली किंवा अन्य काही प्रॉब्लेम आला तर हा जो दरवाजा आहे तो उघडला जातो आणि या दरवाजाच्या माध्यमातून वाहन जे आहे ते या ठिकाणाहून बाहेर जाऊ शकतं। या ठिकाणी आपण बघितलं तर प्रत्येकी 150 मीटर अंतरावर SOS प्रणाली सुद्धा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे, जेणेकरून एखादी इमर्जन्सी आल्यास या ठिकाणाहून आपल्याला फोन करता येईल।
त्यासोबतच डिजिटल डिस्प्ले आहे या टनेलमध्ये, CCTV कॅमेरे आहेत, इंटरनेट आहे, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आहे, ॲक्सेस कंट्रोल सिस्टीम आहे, त्यासोबतच या ठिकाणी अनाउन्समेंटसाठी स्पीकरसुद्धा ठेवण्यात आलेले आहे। त्यासोबतच 100 जेट पंखसुद्धा या ठिकाणी आहे। हे असे फॅन आहेत की जेणेकरून या ठिकाणची जी हवा आहे ती खेळती राहील आणि जो गाड्यांचा निघणारा धूर आहे तो सुद्धा बाहेर जाण्यास यामुळे मदत होणार आहे। या टनेलमधल्या जर आपण भिंती बघितल्या तर या भिंतींना पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन देतानाच लाईट रिफ्लेक्टिंग सुद्धा लावण्यात आलेला आहे, जेणेकरून हे सर्व जे दिवे आहेत या दिव्यांचा प्रकाश संपूर्ण रस्त्यावर पडेल आणि या ठिकाणी संपूर्ण जो रस्ता आहे तो प्रकाशमान होईल। तुम्ही मात्र एक्सप्रेसवेवरून प्रवास करत असताना कुठेही थांबू नका आणि बोगद्यामध्ये आवश्यक नसल्यास गाडी अजिबात थांबू नका। 76 किलोमीटरचा हा टप्पा पार पडलेला आहे आणि आपण आता इगतपुरीच्या दिशेने पोहोचलेलो आहोत। आपण जर बघितलं तर हा शेवटचा जो बोगदा होता तो आपण क्रॉस केलेला आहे आणि हा बोगदा क्रॉस केल्यानंतर 76 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे तो या ठिकाणी संपतो। एकंदरीतच आपण या महामार्गावरून प्रवास करताना बघितलं असेल तर आपल्याला एक टोल नाका लागतो, मात्र या 76 किलोमीटरच्या प्रवासामध्ये एकही पेट्रोल पंप नाहीये। त्यामुळे तुम्ही जर या महामार्गावरून प्रवास करत असाल तर CNG गॅस, पेट्रोल, डिझेल या सर्व गोष्टींची संपूर्ण काळजी घेऊन, खबरदारी घेऊन तुम्ही या महामार्गावरून प्रवास करा। आता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण आता एक्झिट केलेली आहे मुंबईच्या दिशेकडून आणि या ठिकाणी इगतपुरी आणि नाशिककडे जाणारा हा रस्ता आहे आणि माझ्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर नागपूरकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्या साईडची जर आपण लेन बघितली तर त्या ठिकाणाहून नागपूरहून मुंबईच्या दिशेने ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी जाताना दिसत आहेत। तर या एकंदरीतच 76 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जवळपास 40 ते 50 मिनिटं लागतात। तुम्ही सुद्धा मुंबईहून नागपूरला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही या महामार्गाचा उपयोग करून आणि सर्व वाहतुकीचे नियमांचं पालन करून हा समृद्ध असा जो प्रवास आहे तो करू शकता। कॅमेरामन रोशन घाडगे आणि अक्षय जाधवसह मयुरी चव्हाण, लोकमत।